Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started functions of management, managementची कार्य. Functions of management. First, planning. Second, organizing. Third, staffing. Fourth, directing. Fifth, coordinating. Sixth, controlling. यामधील फोर्थ नंबर आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये आपण सुरुवात केलं होतं. डायरेक्टिंग, दिशानिर्देश किंवा त्यांना निर्देशन करणे, मार्गदर्शन करणे मॅनेजमेंट संदर्भातील. यामधील आपण डेफिनेशन पाहिली होती. उर्विक अँड ब्रेंच. अकॉर्डिंग टू उर्विक अँड ब्रेंच, Directing is the guidance, the inspiration, the leadership of those men and women that constitute the real case of responsibility of management. व्यवस्थापनाची जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत, म्हणजे ज्या जबाबदाऱ्या आहेत मॅनेजमेंटच्या, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दोज मेन अँड वुमेन, जे स्त्री व पुरुष कार्यरत असतात, त्यांना गायडन्स करणे, मार्गदर्शन करणे, त्यांना इन्स्पिरेशन म्हणजेच प्रेरणा देणे, अँड द लिडरशिप आणि नेतृत्व देणे, लिडरशिप करणे देणे म्हणजेच डायरेक्टिंग होय. मॅनेजमेंटमध्ये जे रिस्पॉन्सिबिलिटीज बेअर करणारे मेन अँड वुमन आहेत, मॅनेजमेंटमध्ये जे रिस्पॉन्सिबिलिटीज बेअर करणारे म्हणजे जबाबदाऱ्या पार पाडणारे जे स्त्री व पुरुष आहेत, जे मेन अँड वुमेन आहेत, त्यांना गायडन्स करणे, इन्स्पिरेशन देणे आणि लिडरशिप मार्गदर्शन, प्रेरणा, नेतृत्व देणे म्हणजेच डायरेक्टिंग होय. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग. डायरेक्टिंग रेफर्स टू द प्रोसेस ऑफ ऑर टेक्निक ऑफ इन्स्ट्रक्टिंग, गायडिंग, इन्स्पायरिंग, काउन्सिलिंग, ऑब्झर्विंग अँड लीडिंग पीपल टुवर्ड द अकम्प्लिशमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल. ऑर्गनायझेशनल गोल, संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांना, म्हणजेच त्यामध्ये कामं करण्यात येणाऱ्या पीपलला, लिडिंग पीपल, त्यामध्ये कामं करण्यात येणाऱ्या संघटनेचे उद्देश साध्य करण्यासाठी त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना काय करणे? इन्स्ट्रक्टिंग करणे, सूचना देणे, गायडिंग करणे, मार्गदर्शन करणे, इन्स्पायरिंग करणे, तसेच त्यांना प्रेरणा देणे, काउन्सिलिंग करणे, समुपदेशन व ऑब्झर्विंग करणे आणि त्यांच्यावर देखरेख करण्याच्या ज्या प्रोसेसला, प्रक्रियेला किंवा टेक्निकला काय म्हणण्यात आलेलं आहे? डायरेक्टिंग असं म्हणतात. याला किंवा या तंत्रालाच काय म्हणण्यात येतं? डायरेक्टिंग. डायरेक्टिंग रेफर्स टू अ प्रोसेस. डायरेक्टिंग ही एक प्रक्रिया आहे किंवा ऑर टेक्निक आहे किंवा हे तंत्र आहे, त्यामध्ये ऑफ इन्स्ट्रक्टिंग, गायडिंग, इन्स्पायरिंग, काउन्सिलिंग, ऑब्झर्विंग अँड लीडिंग पीपल टुवर्ड्स द अकम्प्लिशमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल. जे व्यवसायाचे ऑर्गनायझेशनल गोल, व्यवसाय संघटनेचे जे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांना सूचना देणे, मार्गदर्शन करणे, तसेच प्रेरणा देणे, समुपदेशन करणे आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याच्या प्रक्रियेला किंवा टेक्निकला काय म्हणण्यात येतं? डायरेक्टिंग असं म्हणण्यात येतं. ऑन द बेसिस ऑफ द अबाउट डेफिनेशन, द इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग कॅन बी स्टार्टेड ॲज फॉलोज. वरील जे डेफिनेशन आपण पाहिलेले आहेत, त्या डेफिनेशन व्याख्यावरनं काही डायरेक्टिंगचे महत्त्व हे खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे.
यामध्ये फर्स्ट नंबर आहे इनिशिएट्स ॲक्शन, सुरुवात करणे, सुरुवातीची कृती झाली. सुरुवात योग्य वेळी झाली असेल तर योग्य काम होतं आहे आपल्याला माहीत आहे. तसंच त्याच पद्धतीने डायरेक्टिंग करण्यासाठी सुद्धा एक योग्य वेळेमध्ये अंतर्गत करणे, योग्य वेळेत त्या कामांना दिलेलं काम जे एम्प्लॉईजकडनं आहे त्याद्वारे त्यांना इन्स्पायरिंग करून, त्यांना गाईडिंग करून, त्यांना टेक्निक प्रोव्हाइड करून त्यांच्याकडनं ते काम करून घेणे. इनिशिएट्स ॲक्शन फर्स्ट नंबरचा इम्पॉर्टन्स. सेकंड नंबरचा आहे इंटिग्रेट्स एफर्ट्स प्रयत्न, इंटिग्रेट्स एकत्रित करून प्रयत्न करणे. थर्ड नंबर मीन्स ऑफ मोटिवेट करणे, त्यांना एम्प्लॉईला प्रेरणा देणे. फोर्थ नंबर प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी, स्थिरता प्रदान करणे, स्टॅबिलिटी. ज्या एम्प्लॉईजला ऑर्गनायझेशनमध्ये कामं करतात व्हेरियस डिपार्टमेंट्समध्ये त्यांना काय देणे, एक स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करणे. त्यानंतर कॉपिंग अप विथ द चेंजेस, जे कोणतेही चेंजेस आहेत त्यांचा सामना करणे, एक प्रकारे जे कोणतेही बदल होत आहेत त्यामध्ये नवीन नवीन टेक्निक्समध्ये असतील, वर्क प्लेसमध्ये असतील, ई फायलिंगमध्ये असतील, अशा प्रकारच्या ज्या कोणत्याही नवीन टेक्नॉलॉजीचा किंवा टेक्निकचा काही चेंज असेल तर त्याचा बदलांचा या अशा टेक्निक्सचा काय करणे, त्यांना सामना करणे, त्यांना प्रोत्साहित करून त्या चेंजेसला अडप्ट करण्यास सांगणे. त्यानंतर 6 नंबरचा आहे इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जे कोणतेही रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा योग्य प्रमाणात इफेक्टिव्ह युटिलायझेशन, योग्य प्रमाणात वापर करणे, कार्यक्षम. त्यानंतर 7 नंबर क्रिएट टीम स्पिरिट, संघभावना निर्माण करणे. 8 नंबर एक्सप्लोअर्स कॅपॅबिलिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल्स कॅपॅबिलिटी, जे एक्सप्लोअर करणे, काय ओळखणे, कोणाची ज्या कोणत्याही व्यक्तीमधील क्षमता आहे ते ओळखण्याचं काम या मॅनेजमेंटमधील मॅनेजर्सनी किंवा लीडरनी ओळखण्याचे काम करणे. इन्स्पायरिंग केल्यावर लीडरशिप प्रोव्हाइड करायचं, त्याला गाईडलाईन्स, इन्स्पिरेशन द्यायचं आहे. अशाद्वारे जे कोणतेही एम्प्लॉई ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्यांच्यामधील एक्सप्लोर्स कॅपॅबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल्स, व्यक्तीमधील क्षमता ओळखणे. त्यानंतर 9 नंबर आहे इन्क्रीज इफिशियन्सी लेवल, कार्यक्षमतेत वाढ होणे. आणि 10 नंबर आहे कोऑपरेशन, सहकार्य. बिझनेस ॲक्टिव्हिटीज करताना ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळ्यांकडनं कोऑपरेशन मिळणं, ॲज अ मॅनेजरपासून टू द एम्प्लॉई, डायरेक्टर्स, बॉटम टू टॉप लेवलपर्यंतच्या सगळ्यांचं सहकार्य लाभणं हे आवश्यक आहे. या आहेत एकूण टोटल नंबर ऑफ 10 इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग. यामधील फर्स्ट नंबर इनिशियल ॲक्शन, सुरुवातीची कृती. डायरेक्शन इज द फंक्शन विच सपोर्ट्स टू ॲक्टिवेट द प्लॅन विथ द हेल्प ऑफ एम्प्लॉई. विथ द हेल्प ऑफ एम्प्लॉई, कर्मचाऱ्याच्या मदतीने जे प्लॅन्स ॲक्टिवेट करायचे आहेत, एखादी योजनाची सुरुवात करायची आहे त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, डायरेक्शन. हे एक निर्देशन किंवा प्रक्रिया आहे. डायरेक्शन इज द फंक्शन, डायरेक्शन हे एक कार्य आहे ज्यामध्ये विच सपोर्ट्स टू ॲक्टिवेट द प्लॅन्स विथ द हेल्प ऑफ एम्प्लॉई. डायरेक्शन ही एक कार्य आहे ज्यामध्ये नवीन प्रकारचे प्लॅन्स अस्तित्वात आणण्यासाठी हेल्प ऑफ एम्प्लॉई, कर्मचाऱ्यांच्या मदतीने एखादी योजना आणण्याची प्रक्रिया म्हणजेच डायरेक्शन होय. एव्हरी ॲक्शन इज इनिशिएट थ्रू टाईमली डायरेक्शन. एव्हरी ॲक्शन, प्रत्येक कृती, प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या डायरेक्शनने होते. टाईमली डायरेक्शन, थ्रू टाईमली डायरेक्शन.
एव्हरी ॲक्शन, जी कोणतीही पहिली सुरुवात आहे, प्रत्येक कार्याची सुरुवात ही इनिशिएटेड थ्रू टाइमली डायरेक्शन, प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या डायरेक्शनने होते. प्रॉपर इन्स्ट्रक्शन आर गिवन टू subordinates while completing their assigned task. The manager directs the subordinate about what to do, how to do, when to do, and also to see that their instructions are properly followed. दिलेले काम हे पूर्ण करण्यासाठी योग्य त्या सूचना देणे. अँड द मॅनेजर डायरेक्ट टू सबऑर्डिनेट अबाउट व्हॉट टू डू, आणि जो मॅनेजर आहे त्याच्या हाताखाली लोकांना काम काय करावे, हाऊ टू डू कसे करावे, व्हेन टू डू कधी करावे, याबद्दल इन्स्ट्रक्शन प्रॉपरली फॉलो, याबद्दल आदेश देतात व त्या सूचनाचे योग्य पालन होते की नाही याकडे मॅनेजर्सनी लक्ष देणे. जे कोणतेही फर्स्ट ॲक्शन, एव्हरी ॲक्शन, प्रत्येक कार्य करायचे आहे त्याला योग्य टाईमली, योग्य वेळी त्यांना डायरेक्शन देणे, आणि त्या डायरेक्शन अंतर्गत जे कोणतेही काम मॅनेजर्सने जे एम्प्लॉईला दिलेलं आहे, सबऑर्डिनेट्सला दिलेलं आहे, त्याच्या सहकार्याला दिलेलं आहे, ज्याच्या हाताखाली लोकांना देण्यात आलेलं आहे, ते कसे करायचे, काय करायचे, व्हेन टू डू, हाऊ टू डू, व्हॉट टू डू, या सगळ्यांसाठीच्या याबद्दल काय करायचे, कसे करायचे याबाबतचे त्यांना आदेश देणे, त्यांच्या सूचनांचे योग्य पालन होते किंवा नाही याकडे लक्ष देतात. त्यानंतर सेकंड नंबर, इंटिग्रेट्स एफर्ट्स, प्रयत्नांची एकत्रीकरण, सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे. कम्युनिकेशन इज वन ऑफ द एलिमेंट्स ऑफ डायरेक्शन. कम्युनिकेशन, संपर्क साधणे, संभाषण करणे, काय वन ऑफ द एलिमेंट्स ऑफ डायरेक्शनचं सगळ्यात महत्त्वातील एक घटक कम्युनिकेशन हा आहे. इट हेल्प्स इन इंटिग्रेटिंग द एफर्ट्स ऑफ ऑल द एम्प्लॉई अँड डिपार्टमेंटल्स विच रिझल्ट इन अचिव्हमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल. जे संघटनेचे गोल्स आहेत, उद्दिष्ट आहेत, हे साध्य करण्यासाठी एम्प्लॉई, कर्मचारी आणि डिपार्टमेंट्स आणि त्यांचे वेगवेगळे विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांचे काम करते. इंटिग्रेशन ऑफ एफर्ट्स इज पॉसिबल थ्रू लीडरशिप अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन टुवर्ड्स द अकम्प्लिशमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल. जे मॅनेजर्स आहेत, डायरेक्ट टू सबऑर्डिनेट आणि त्यांच्या हाताखालील लोकांना ते म्हणजेच त्या अंतर्गत इंटिग्रेट्स एफर्ट्स इज पॉसिबल थ्रू लीडरशिप अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन टुवर्ड द अकम्प्लिश ऑर्गनायझेशन गोल. संघटनेचे जे ध्येय आहेत, गोल आहेत, ऑब्जेक्ट आहेत, हे साध्य करण्यासाठी एक उत्तम लीडरशिप पाहिजे व त्याचबरोबर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, जे प्रभावी कम्युनिकेशन आहे, संपर्क आहे, यांच्या प्रयत्नांचं एकत्रीकरण करणे हे शक्य होते, हे उद्देश साध्य करण्यासाठी. त्यानंतर थर्ड नंबरचा आहे मीन्स ऑफ मोटिवेशन. मोटिवेट करणे, प्रेरणा देणे, प्रेरणेचे साधन, मीन्स ऑफ मोटिवेशन. While directing the subordinate, their opinion are also considered.
डायरेक्टिंगमध्ये काय होतं, द सबऑर्डिनेट म्हणजे त्यांच्या हाताखालील काम करणाऱ्यांचं मत हे लक्षात घेतलं किंवा मतांचा आदर केला जातो. सबऑर्डिनेट देअर ओपिनियन आर ऑल्सो कन्सिडर्ड. जे डायरेक्टिंगमध्ये काय होतं की जे कोणतेही सबऑर्डिनेट म्हणजे त्यांच्या हाताखालील व्यक्ती आहे किंवा एम्प्लॉई आहेत, ते कनिष्ठ व्यक्ती आहेत, यांच्या मतांचा देखील आदर केला जातो. अ मॅनेजर आयडेंटिफाइड्स द ability of its subordinates and help them to give their best. जो कोणताही मॅनेजर आहे तो आयडेंटिफाय करणे, कर्मचाऱ्यांमधील काय गुण आहेत, काय एबिलिटी आहेत, त्यांची क्षमता काय आहे हे ओळखून गिव देअर बेस्ट, त्यांचा मदत करणे, त्यांची क्षमता ओळखून. He also motivates them by offering them financial and non-financial incentive to improve their performance. It boosts the morale of subordinate. जे कर्मचारी जे एम्प्लॉई आहेत त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी मॅनेजरने त्यांना फायनान्शियल, आर्थिक और नॉन फायनान्शियल और बिगर आर्थिक इन्स्पायरेशन किंवा इन्सेंटिव्ज देऊन त्यांना याद्वारे इन्स्पायर करत असतो. मॅनेजर अशा ज्या कोणत्याही इम्प्रूव्ह करण्यात येणारे सबऑर्डिनेट्स आहेत किंवा म्हणजेच त्याच्यासोबतचे सहकारी आहेत किंवा त्याच्या हाताखालील कर्मचारी आहेत, अशांना मोटिवेट करण्यासाठी एक प्रकारची फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह म्हणजे पैशातून किंवा आर्थिक किंवा बिगर आर्थिकरित्या त्यांना इन्सेंटिव्ह देऊन त्यांना इम्प्रूव्ह, त्यांच्यामधील परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी जे अशा प्रकारे मदत देऊन त्यांना मोटिवेट करण्याचं काम आणि मॉरल सपोर्ट करण्याचं काम हे मॅनेजरने करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या एम्प्लॉईजमध्ये किंवा सबऑर्डिनेटमध्ये मोटिवेट होऊ शकतो. तो एखाद्या प्रकारचे प्रोत्साहन करण्याचं, मोटिवेशन देण्याचं काम या मॅनेजर अंतर्गत डायरेक्टिंग याद्वारे करण्यात येतं. 4th नंबर, प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी, स्थिरता प्रदान करणे. स्टॅबिलिटी प्लेज सिग्निफिकंट रोल इन द ग्रोथ अँड सर्वायवल ऑफ द ऑर्गनायझेशन. स्टॅबिलिटी प्लेज significant role in the growth and survival of the organization. स्थिरता, स्टॅबिलिटी स्थिरता, संघटना ऑर्गनायझेशनची म्हणजे संघटनेची स्थिरता दीर्घकाळ टिकावी व तिची वाढ व्हावी, ग्रोथ व्हावी, यासाठी स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची असते. इफेक्टिव्ह लीडरशिप, communication, supervision and motivation develop cooperation and commitment among the employee. जे लीडरशिप आहेत म्हणजे प्रभावी नेतृत्व आहेत, कम्युनिकेशन्स असेल, सुपरविजन असेल आणि मोटिवेशन हे प्रोत्साहन, यामुळे काय होतं, एम्प्लॉईजमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची, कोऑपरेशनची अँड कमिटमेंटची म्हणजे वचनबद्धता डेव्हलप होते. इट प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी अँड क्रिएट्स बॅलेन्स अमंग व्हेरियस डिपार्टमेंट्स अँड ग्रुप्स. यामुळे काय होते, या स्टॅबिलिटीमुळे एक स्टॅबिलिटी एम्प्लॉईजमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये एक प्रकारची स्थिरता निर्माण करते आणि याद्वारे पूर्णपणे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि डिपार्टमेंट्समध्ये काम करताना एक त्यांच्यामध्ये संतुलन निर्माण होतं आणि त्याद्वारे या एम्प्लॉईज, या ग्रुप्स, या व्हेरियस डिपार्टमेंट्स असतील यांच्यामध्ये एक स्थिरता निर्माण करण्यास मदत होते. त्यानंतर 5th नंबरचा आहे कॉपिंग अप विथ द चेंजेस. जो कोणताही बदल आहे, जे चेंजेस होतात बिझनेस ऑर्गनायझेशन्समध्ये, ते चेंजेस
हा एक भाग समजून त्याचा काय करणे, सामना करण्याचा प्रयत्न करणे. फॅक्टर्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट आर ऑलवेज चेंजिंग. व्यवसायाच्या वातावरणामध्ये नेहमी काय होत असतात, बदलत असतात, चेंज होत असतो. नवीन नवीन येत असतात, नवीन नवीन एम्प्लॉईज येत असतात, नवीन मशिनरी येत असतात, नवीन टेक्नॉलॉजी येत असते, नवीन लिडरशिप येत असते. ज्यांना या चेंजेसला, एन्व्हायरमेंटला ऑल एम्प्लॉईजनी, कंपनी ऑर्गनायझेशननी या चेंजेसला ॲक्सेप्ट करणं हे आवश्यक आहे. त्याद्वारे जे आज जसं ज्या पद्धतीने आज आपण पाहतो आहे, आज बिझनेसेसमध्ये असतील किंवा आता कॉलेजियल स्टाईलमध्ये आज काय झालं, नवीन चेंज झाला. जे आपण क्लासेस वर्गात जाऊन शिकत होतो, टीच करत होतो, आज काय झालं, आज ऑनलाईनरित्या आपण टीचिंग करतो आहे, पाहतो आहे, त्याच्यावरनं लर्न करतो आहे. त्याच ऑनलाईनरित्या आपण एक्झामसुद्धा देतो आहे. याचाच अर्थ काय झाला, या नवीन नवीन चेंजेस आहेत. या नवीन चेंजेसला ॲक्सेप्ट करणं हे जमतच नाही, हे होणारच नाही, कसं बघू मी, कसं परीक्षा देऊ, अशांना काय करणे, म्हणजेच आपण काय करणं, नाही होतं आहे तुझ्या अशानं, पाहून बघ, करून बघ, म्हणजेच आपण काय करतो आहे, त्याला इन्स्पायर करतो आहे, गायडन्स करतो आहे, गाईड करतो, हे असं ओपन कर, हे इथं बघ, तिकडं कर, यालाच काय म्हणण्यात आलं आहे, डायरेक्टिंग आहे. त्याच पद्धतीनं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काय चेंजेस होत आहेत, ज्या बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये. फॅक्टर्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट आर ऑलवेज चेंजिंग. व्यवसायाच्या वातावरणामध्ये नेहमी बदल घडत असतो. Adopting the environmental changes in necessary for the growth of the organization. ज्या संघटनेच्या या बदलच्या चेंजेसमुळे जुळून घेणे आवश्यक असते आणि याचा भाग हे ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी आवश्यक आहे. संघटनेच्या वाढीसाठी हे चेंजेस हे आवश्यकच आहेत. विथ द हेल्प ऑफ मोटिवेशन, proper communication and leadership, the employee can clearly understand the nature of change and also the positive outcome of adapting to the change. त्यांना मोटिवेशन, प्रेरणा देणे, प्रॉपर कम्युनिकेशन करणे, त्यामध्ये लीडरशिप, नेतृत्व यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना म्हणजेच एम्प्लॉईला जे कोणतेही चेंजेस आहेत ते स्पष्टपणे समजू शकतात व ते बदल जे कोणतेही चेंजेस आहेत, अंडरस्टँड द नेचर ऑफ चेंजेस, या चेंजेस जे बदल आहेत ते स्वीकारण्याचे सुद्धा ते समजू शकतात. अडॅप्टिंग टू द चेंजेस हे जे कोणतेही त्यांच्याद्वारे मोटिवेट करणे, प्रॉपर कम्युनिकेशन अँड लीडरशिप या अंतर्गत एम्प्लॉईला, कर्मचाऱ्यांना ते समजून सांगू शकतात आणि ते बदल ॲक्सेप्ट करण्याससुद्धा ते समजून सांगू शकतात. फॉर एक्झाम्पल, ई फायलिंग, यूज द रोबोट ॲट वर्कप्लेस एक्सेट्रा. ई फायलिंग याचा अर्थ जे कागदपत्र आपण हातानं लिहित बसायचो, सगळं काही अकाउंटिंग हातानं करत बसायचो, आज काय झालं, सगळं काही ऑनलाईनरित्या झालं, ई फायलिंग अंतर्गत झालं. असासुद्धा जो बदल आहे तो कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन, मोटिवेट करून, त्यांच्या इन्स्पिरेशन देऊन, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देऊन, कम्युनिकेट करून या अंतर्गत ते आज आपण पाहतो आहे जसं चेंजेस एज्युकेशनमध्ये झालं तसं वेगवेगळे चेंजेस असेल, मग किंवा कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर असेल, असा जो कोणताही ऑर्गनायझेशनमध्ये चेंज आहे तो त्या चेंजेसचा काय करणे, सामना करणे आणि ह्या चेंजेसचा सामना करताना जे एम्प्लॉईजला इन्स्पिरेशन देणे, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करणे, हे सर्व काही पॉसिबल आहे डायरेक्टिंग